Thank
नमस्कार मंडळी, सर्व बरे आहेत का? हा, तुमचा आवाज पाहिजे. हा तर मग मारीला मजा आला. हा छोटासा कलाकार माझी कला सादर करण्यासाठी आलेलो आहे. जेवढं तुमचं जोराचा जोमाचं सहकार्य असेल तेवढं आम्हाला करा. दोन्ही मुलांना धन्यवाद. सुरुवात करतोय. सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करू. आज या कार्यक्रमा ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या आगवे गावची ग्रामदेवता जागेश्वर, नटेश्वर आणि या गावची ग्रामदेवता, या ग्रामदेवतेला वंदन करू. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. ज्यांनी शिक्षणाचा पाया लावला ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ दोन आंबा या मंडळानं जी आम्हाला आधी कला सादर करण्याची सुसंधी दिली त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर श्री विकासी लांबळे बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी माझ्या
जोशी आणि इतर गावातून आलेल्या सर्व रसिका प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. लक्ष असू द्या. रसिको, मूळ कवी भानुदास घराण्यातील कैलासवासी रामभाऊ जोगळे यांचे शिष्य श्री चंद्रकांतजी गोताळ यांचे वस्ताद शाहीर गणपत मालक आणि रवींद्र मालक यांचे शिष्य मी स्वतः शाहीर संतोष मालक, अभिषेक मालक, अंकुश मालक, आम्ही कलगीवारी आपल्या समोर सादर करतोय कोकणची लोककला. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझे जागातीतून खास पप्पूदादा आले, माझे मित्रमंडळी आले. त्याचप्रमाणे माझे गुरु समान श्री नारायणजी पालवकर आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना शाहिरी माझ्या मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे विलासी पालवकर, लक्ष्मण सावंत, पांडुरंग जोशी, सौरभ जोशी, संदीप ठीक, सुनील वीर या सर्व मंडळींना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नाकरे गावचे सुपुत्र युट्यूबर सुशील शिंदे नाकरेकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व युट्यूबर मंडळींना आमचा आग्रह मंडळींचा शाहिरी मानाचा मुजरा. रसिको, आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देत आहेत तो माझा पुतण्या भावेश मालक आणि भाऊ रवींद्र मालक. कीबोर्डला साथ देतोय तोही माझा पुतण्या आहे तुषार मालक. पॅडला साथ देतोय तोही माझा पुतण्या आहे दीपेश मालक. आणि तो बेंजोला साथ देणारा माझा पुतण्या. बघा, हा जो ग्रुप आहे तो माझा स्वतःचा ग्रुप आहे आणि माझा तो बेंजोला देणारा साथ माझा समीर मालक. हा काही कारणास्तव मुंबईला गेलाय, अचानक जाणं झालंय आणि ते त्याच्यासाठी थोडीशी हीच वाटते मला, कारण हे काही कारणास्तव त्याला अचानक मुंबईला जावं लागलं. तर मला बेंजोला साथ देतोय आमचा सूरज वेगे आणि जो माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते विघ्नार्थ साऊंड उंडी, प्रज्वल भवानी आणि श्री दावा दादा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आम्हाला दोन्ही कलाकारांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करा अशी आशा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा
गुणारंभारंभ तुम्ही गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवादा नमो शारदा मूळ चत्वारवादा गमोवंत आनंद या राघवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते माळशिरस हा पंढरीचा पाया बघा आज आणि हो सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो आणि आज आहे दहीहंडीच्या निमित्तानं जो आज कार्यक्रम आहे या मंडळाला आयोजित केलेला आहे आकाश म्हणून विठ्ठल मंदिरामध्ये केलेला आहे आयोजित खूप आभार त्यांचं म्हणून काय म्हणतो बघा माळशिरस हा पंढरीचा पाया आन पंढरीच्या आधी इथे नांदला माझा विठुराया पूर्वजन्माची रुक्मिणी पद्मावती ही भार्या पूर्वजन्माची रुक्मिणी ही पद्मावती ही भार्या अनशी क्षेत्र हे अनंताची माया श्री क्षेत्र हे पंढरपूर अनंताची माया श्री क्षेत्र पंढरपूर हे अनंताची माया आणि आम्ही शाहीर आलो या दोन आंबा गावामध्ये तुझे गीत गाय म्हणून काय बोलतोय लक्ष असू द्या हात कटेवरी देवा उभा विठेवर मूर्ती सावली तुझा महिमा अपार हात कटेवरी देवा उभा विठेवर रूप सुंदर तुझे रूप सुंदर राज पंढरीचा माय बाप राज पंढरीचा माय बाप विठ्ठला राज पंढरीचा माय बाप विठ्ठला तुझ दिला राज पंढरीचा माय बाप विठ्ठला तुझ दिला राज पंढरीचा माय बाप विठ्ठला तुझ दिला मूर्ती सावली
या कार्यक्रमासाठी हौशी पप्पू दादा कुवार आलेले आहेत, त्याचप्रमाणे किशोर येरे, संजय भोगले, दर्शन भोगले आणि या सर्व मंडळीचे आभार एवढे लांब आल्याबद्दल. पैसा आले पैसे, तुम्ही सगळे गप्पा. हॅलो, रसिक प्रेक्षक शांत आहेत, कसा बारीला रंगायणार? पैसे बाकी आहे, पैसे. हा बघा, विलास सेठ पाचपुडे, करपुडे, चिरा कंस्ट्रक्शन याचकडून 1000 रुपये आलेले आहेत पैसे. हा त्याचप्रमाणे श्री नारायण बुवा पालवकर, गुरुबंधू कुर्दाने पालवकरवाडी यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत. गुरुबंधू विलास पालवकर यांच्याकडून 251 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे पांडुरंग जोशी बुवा आगवे जोशीवाडी यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे गणाधीश कला केंद्र आगवे किशोर ए प्रकाश शेलिये यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. आम्ही श्री कृपा नृत्य कला पथक आगवे दाखा द्वीपांचे जोशी आपला आभार आहोत. धन्यवाद.
या गणपतीच्या सणासाठी आपण मिळेल तर काम करून 4 पैसे कमवायचं बघतोय. हा सण कसा आनंदात साजरा होईल हे आपण बघतोय. जे मिळेल तर काम करतो आणि या गणपतीच्या सणासाठी राब राबून आपण आपला खर्च भागवत असतो. त्यासाठी बघा गण साजरा करतोय. लक्षात असू द्या. तुझ्या भक्तीचे मी गीत रणात गाण्यास आलो. तुझ्या भक्तीचे गीत रणात गाण्यास आलो. ब्रह्मस्वरूप रूप गणेशा तुझे पाहण्यास आलो. शाहिरी साज चढवून रणात धावून आलो. शाहिरी साज चढवून रणात धावून आलो. अनेक कलागुणांचा कलावंत मी हे गणराया तुझ्या भक्तीत नालो. म्हणून काय म्हणायचं आहे. आवनी नटून दे आठवण सरळ वारीस निरोप घेऊन. काय म्हणतोय. ही सृष्टी ही भूमाता सगळी नटून सजलेली आहे आणि या गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघतोय. म्हणून काय म्हणतोय. आवनी नटून दे आठवण सरळ वारीस निरोप घेऊन. केव्हा घडे तुझं दर्शन हे देवराया. केव्हा घडे तुझं दर्शन हे कधी येणार तू परतून देवा. आतुर माझं हे कधी येणार तू परतून देवा. आतुर माझं मला. आवनी नटून दे आठवण सरळ वारीस निरोप घेऊन.
ठेवलावी चंद्राची पाट आसनाला ठेवलावी चंद्राची पाट आसनाला ठेवलावी चंद्राची पाट मोदकान भरलेला तारीख थाट कधी दिसणार गणा तुझा हात कधी दिसणार गणा तुझा हात कधी दिसणार गणा तुझा हात घर ठेवलंय मी रंगुला रूप पताकानी तोरणा घर ठेवलंय मी रंगुला रूप पताकानी तोरणा चांगला घराचे सनुरा अधी येणार तू परतून देवा आतुरला माझ 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 शिरावर तुझा भारती बहिणा स्वागतासाठी जारी तुझी करवाईन स्वागतासाठी जारी तुझी करवाईन स्वागतासाठी जारी तुझी करवाईन चिमुकले बोल मोमळे तुझ्या बोलीना मोरयाचा जय घोष जरी गोरीना मोरयाचा जय घोष जरी गोरीना मोरयाचा जय घोष जरी गोरीना चक्रकांत गणपत जोडीना चतुर्यातो आनंदाना चक्रकांत गणपत जोडीना चतुर्यातो आनंदाना जयती माता हे निघाडा कधी येणार तू परतून देवा आतुरला माझ 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 बक्षीस आले प्रदीप गोरे आणि सकाराम गोरे श्री प्रदीप गोरे आणि सकाराम गोरे यांच्याकडून या नाचणाऱ्या मुलांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि मंडळ त्यांचा आभार आहोत धन्यवाद
आजचा विषय आहे हा या कानाच्या खोड्या ह्या विषयावरती आहे। बघा श्रीकृष्ण हा नेहमीच खोड्या करत असतो, तर दही दुधाचे माठ फोडणं, राधेचा रस्ता अडवणं, असं काय बरं त्याचं चालू असतं। या तुम्हाला पण माहिती आहे आणि सर्वांना माहिती आहे। जो आता विषय आहे राधा पाण्याला चाललेली असते आणि जो श्रीकृष्ण आहे तो त्याची वाट अडवत असतो। ते झाल्यानंतर राधा बाजाराला जाते, बाजाराला जात असताना श्रीकृष्ण त्याची वाट फोडतो। हा विषय या गवळ्यात तुम्ही सादर करतोय, लक्ष असू द्या। कृष्णाचं लक्ष त्या हंडीवर होता, या कृष्णाचं लक्ष माझ्या त्या हंडीवर होता। त्या माठाला पाहून हा कान्हा बघा कसा लाल सांडत हो। तो दया दुधाने भरलेला माठ मातीचा होता, तो दया दुधाने माठ भरलेला मातीचा होता आणि त्या मातीच्या भांड्यात या कानाचा जीव होता। आता बघा हा काना कसा सवंगड्यांना घेऊन या राधेचे माठ फोडलो। बघा सुदामाची घेऊन साथ असत ना कानाबरोबर माकड्या बोकड्या हा देतोय, काय म्हणतोय? अरे सुदामाची घेऊन साथ काना अडवी तो आमची वाट, हे सुदामाची घेऊन साथ अडवी तो आमची वाट। रोजच येऊन बसतो हलपून धावतो या आमच्या माग, कशासाठी? खोड्या काढण्यासाठी, दैदूत खाण्यासाठी, माठ फोडण्यासाठी। म्हणून बोलतोय रोजच येऊन बसतो हलपून धावतो या आमच्या माग। हे उचित येऊन या राधेला गाठून, या उचित येऊन या राधेला गाठून उतरलेल माठल। म्हणजे हा काना मध्येच येतो, आम्हाला अडवतो, आमच्या दैदूताचे माठ फोडतो, आमच्या शिरावरचे जे डोक्यावरचे माठ घेतलेले असतात ते खाली उतरवायला लागतो। म्हणून होतोय औचित येऊन या राधेला गाठून उतरलेल माठल। कार्य हात लावीता फुटल, हात लावीता फुटल, या श्यामन चाटल। हुआ श्याम काना काय म्हणायचंय? हात लावीता फुटल, या श्यामने चाटल।
बक्षीस आले कुमार आदित्य पांडुरंग आखाडे यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस आले मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री रवींद्र देवाजी आखाडे यांच्याकडून ढोलकीपट्टूसाठी भावेश मालक याच्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलंय. सत्कुमार नृत्य कलाबद्दल आगवे त्याखाली पंचकृषी आपला आभारी आहोत. बघा स्तवन गण आणि
आणि गवळण झालेली आहे. आपल्या कलगीतुरेच्या नियमानुसार प्रश्न उत्तर हा विषय असतो. प्रतिस्पर्धी शाहीरांना, लांबरी बुवांना आमच्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. पण हा सगळा जो जनसमुदाय जमलाय त्यांच्यासाठी माहिती पाहिजे म्हणून आमचा विषय आजचा आपल्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. विषय असा आहे बघा, आम्ही जाकादेवी पंचक्रोशीतील आगवे आमचं गाव, जाकादेवी पंचक्रोशीतील आगवे आमचं गाव आणि संतोष मालक माझं नाव. बरोबर ना? जाकादेवी पंचक्रोशीतील आगवे आमचं गाव, शाहीर संतोष मालक माझं नाव आणि आमचा जो आता विषय आहे तो पण तसाच आहे. विषय असा आहे, पूर्वी पुराणामध्ये, आता नाही, पूर्वी पुराणामध्ये मालव नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. कोण? पूर्वी पुराणामध्ये मालव नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत कोणतं? बघा, प्रश्न साधा सोपा सुटसुटीत आहे. बुवा त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत कोणतं? आजच्या बारीचा विषय हा लांबोरे बुवांसाठी आहे. एक टीप आहे बुवा. शिव आणि माया, शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालक, हे उत्तर सांगायचं नाही. शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालक, हे उत्तर सांगू नये. धन्यवाद. आदि माया माझी अनंत गुणाची, आदि माया माझी अनंत गुणाची, येथे अन्याय असणार नाही. आणि जो नित्य नेमाने भजतो तो कधी फसणार नाही. या भूमीवर न्याय देणारे कितीही चुकले, या भूमीवर न्याय देणारे कितीही चुकले, आदिशक्ती कधी चुकणार नाही. हे विडले तिने सृष्टीत जाळे, ती
कुणा पुढे कधी झुकणार नाही. म्हणून काय म्हणतोय, हाय देतो इशारा तुम्हा शायरा पडलत या मारीला. काय म्हणतोय बुवा, लक्ष द्या, माझा विषय तसा आहे. देतो इशारा तुम्हा शायरा पडलत या मारीला. आगवे कर मी कलगीवाला कुणा पुढे ना झुकला. अरे कुणा पुढे ना झुकला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. ये आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. अहो देतो इशारा तुम्हा शायरा पडलत या मारीला. आगवे कलगी कलगी वाला कुणा पुढे ना झुकला. अरे कुणा पुढे ना झुकला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. गुरुचा केला सवाल मी तुम्हाला. पुराण आधी बोला सत्य उत्तर पटवा सवेला. कलगी दुर्याचा डबल मारीचा फडणणी रंगला. कलगी दुर्याचा डबल मारीचा फडणणी रंगला. औ फडणणी रंगला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. हे आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. ऐकून घ्यावं नीट कशी पडली माझ्याशी गाठ. कशी पडली माझ्याशी गाठ. कशी पडली माझ्याशी गाठ. बघा 2 वर्षानंतर असं वाटलं होतं की लाभोरी मोबाईलची आज या मालपाची गाठ केव्हा ना केव्हा तरी पडेल. बुवा तुमच्याकडून पण मला काहीतरी शिकायला मिळेल. कारण तुम्ही नावारूपाला आलेले शाहीर आहेत. या कलेचा गर्व करताय तुम्ही. आणि ही कला जोपासण्याचं काम करताय म्हणून बसतोय. ऐकून घ्यावं नीट कशी पडली माझ्याशी भेट. कशी पडली माझ्याशी भेट. कशी पडली माझ्याशी भेट. नको गर्वान होऊ ताट नाहीतर माझ्याशी आहे गाठ. नाहीतर माझ्याशी आहे गाठ. नाहीतर माझ्याशी आहे गाठ. नको गर्वान होऊ ताट. नको गर्वान होऊ ताट नाहीतर माझ्याशी आहे गाठ. नाहीतर माझ्याशी आहे गाठ. नाहीतर माझ्याशी आहे गाठ. हे भल्या भल्यांना पडलोय वारी समजत आज तुम्हाला. अहो भल्या भल्यांना पडलोय वारी समजत आज तुम्हाला. अहो समजत आज तुम्हाला. आजवरी हा माल बघुआ कधी न माग सरला. 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 आदे तो इशारा तुम्हा शायरा पडलत या मारीला. आगवे कलगी कलगी वाला कुणा पुढे ना झुकला. ओ कुणा पुढे ना झुकला.
प्रतिस्पर्धी शाहीर लाखोरी बुवा यांना पहिल्या वारीच्या शुभेच्छा देतो आणि माझी पहिली वारी संपवतो.